आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। दावोस दौऱ्याच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुरूच आहे। तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा करण्यात आलेली आहे। दावोस दौऱ्यात गुंतवणुकीचा पुढचा टप्पा मुख्यमंत्र्यांकडून यशस्वी। तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण या संदर्भातली बोलणी ही झालेली आहे। रायगड पेण विकास केंद्राची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत। त्यांच्याकडून दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी विशेष पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला। या दौऱ्यात आतापर्यंत झालेली घोडदौड आपण पाहूयात। रायगड पेण परिसर विकासाला वेग। तिसऱ्या मुंबईच्या उभारणी संदर्भात महत्त्वाची घोषणा झाली, त्या अंतर्गत हा निर्णय। ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिलाय। तिसऱ्या मुंबईतील पहिल्या उद्योगप्रवण शहराची घोषणा केली आहे। या उद्यमशील शहरात 1 लाख कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे। घराजवळच रोजगार देऊन श्रमिकांचे जीवनमान सुधारवण्याचा प्रयत्न।